बिग बॉस मराठीच्या घरात निकी तांबोळी, अरबाज पटेल, जान्हवी यांना भिडणाऱ्या आर्या जाधवबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. आर्या बिग बॉसच्या घरात आपल्याला कधी भावूक होताना दिसली, तर कधी रोखठोकपणे आपली मतं मांडताना दिसली. आर्याचा हा बेधडकपणा तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडतो. आर्या रॅपर आहे हे आपणा सर्वांस ठाऊकच आहे. आज आपण तिच्याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. आर्या जाधव हिचा जन्म महाराष्ट्रातल्या अमरावतीमध्ये 20 डिसेंबर 2001ला एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. तिनं 8वीपासून कविता लिहायला सुरुवात केली, पण कधी रॅप सॉन्ग लिहिलं नव्हतं. आपण रॅप सॉन्ग लिहू आणि त्यावर परफॉर्मन्स देऊ असं तिच्या मनातही कधी आलं नव्हतं. रॅप सॉन्गही तिला आवडायचे, ती ते आवडीने ऐकायची, पण कधी लिहिले नव्हते. 2018ला तिच्या आयुष्यात एक असा क्षण आला, एक असा अपघात घडला ज्यानं तिचं आयुष्यच पलटून गेलं. तिचं संपूर्ण आयुष्य बदललं. 2018ला एका अपघातात आर्या जबर जखमी झाली. ती तिचे हातपायही हलवू शकत नव्हती. अशा वेळी अनेक दिवस तिनं फक्त विचारांमध्ये घालवले. मनातली उदासी घालवण्यासाठी आणि अपघातातल्या ट्रोमामधून बाहेर येण्यासाठी तिनं लिहायला सुरुवात केली. यावेळी तिनं आपल्या आयुष्यातलं पहिलं रॅप सॉन्ग लिहिलं. नातलग आणि समाजातून तिला थंड प्रतिसाद मिळाला. सगळ्यांनाच असं वाटायचं की विदर्भातली एका सामान्य कुटुंबातली मुलगी एक रॅपर म्हणून करिअर घडवू शकत नाही. यासाठी तिला तिच्या घरातले पाठिंबा देणार नाहीत. पण असं घडलं नाही. आर्याच्या आईवडिलांनी तिला पूर्ण पाठिंबा दिला. याच दरम्यान आर्याच्या मनात एक विचार आला की रॅप सॉन्ग करणारे नेहमीच डोक्यावर कॅप आणि ढगळे कपडे घालतात, असं का? आपण यामध्ये काहीतरी बदल करण्याची गरज आहे. तिनं लहानपणापासून तिच्या आजीला आणि आईला घरात नऊवारी साडून वावरताना पाहिलं होतं. त्यामुळे तिनं आपली संस्कृती पुढे नेण्याच्या उद्देशानं रॅप सॉन्ग करताना नऊवारी घालण्याचं ठरवलं आणि तिची ही आयडिया चाहत्यांना पसंतीस देखील पडली. सोशल मीडियासोबतच ती छोटे मोठे शो करू लागली, ज्यामध्ये नऊवारी साडीतला तिचा लुक आणि परफॉर्मन्स आणि तिचे रॅप सॉन्ग लोकांना आवडू लागले. 2022मध्ये तिनं MTVच्या हसल 2.0 मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. हा तिच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट होता. हसल हा एक रॅपरसाठी असलेला स्पर्धात्मक रियालिटी शो आहे. या कार्यक्रमात नारंगी रंगाची नऊवारी घालून, नाकात नथ, माथ्यावर चंद्रकोर लावून ज्यावेळी आर्यानं नऊवारी हे गाणं गायलं, त्यावेळी फक्त परीक्षकच नाही तर चाहत्यांच्याही काळजाचा ठोका चुकला. पारंपरिक कपड्यामध्ये रॅप सादर करणारी ती पहिली स्पर्धक होती. जज बादशाहनं देखील तिला तिच्या या परफॉर्मन्ससाठी स्टँडिंग ओवेशन दिलं. यावेळी आर्या फक्त 21 वर्षाची होती. याच वर्षी तिनं आपलं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. MTV हसलच्या शोनं आर्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलं आणि मग काय, तिनं कधी मागे वळून पाहिलंच नाही. बर्बादी का गाना, प्यार बेकरार रखिये असे तिचे अल्बम प्रसिद्ध झालेले आहेत. सोनी म्युझिक सोबतही तिनं गाणं शूट केलं आहे. ती झी युवाच्या भावड्याची चावडी या शो मध्ये देखील झळकली होती. आर्या अभिनेता आणि मॉडेल अमन सोबत अनेक व्हिडिओमध्ये दिसते. या व्हिडिओनंतर अमन आणि आर्यामध्ये काहीतरी शिस्त आहे अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली. पण या दोघांमध्ये असे काहीही नाही. हे दोघे चांगले मित्र आहेत आणि या दोघांनी अल्बममध्ये एकत्र काम केलं आहे. आर्या सध्या सिंगलच आहे. आर्या ही मराठीतील ज्येष्ठ पत्रकार आशिष जाधव यांची पुतणी आहे. QK या टोपण नावाने आर्या सोशल मीडियावर ओळखली जाते. यामागेही एक गोष्ट आहे. सर्वात पहिले आयुष्यात ज्यावेळी आर्यानं पहिल्यांदा रॅप सॉन्ग लिहिण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी तिच्या वडिलांनी तिला तू आयुष्यात तुझ्या काय करतेयस, हे सगळं काय घडतंय असा प्रश्न विचारला होता. यावर विचार करताना क्यों ये सब हो रहा है याच्यातला Q आणि की मधला K अशी 2 अक्षरं घेऊन तिनं आपलं टोपण नाव तयार केलं. लोकप्रिय झाल्यानंतर आर्यानं कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीमध्ये सहभाग घेण्याचा निर्णय घेतला. बिनधास्त आणि बोल्ड स्वभावामुळे बिग बॉसच्या घरात देखील आर्याला पसंतीची पावती मिळतेय. बिग बॉसच्या घरात आर्याला काहींनी घाबरट फट्टू म्हटलं, तर काहींनी बोल्ड आणि बिनधास्त. तर मग आर्या, तुम्हाला यापैकी काय वाटते हे आवर्जून कमेंटमध्ये सांगा. आणि तुमचा आर्याला पाठिंबा असेल तर तेही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सोबतच SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.